नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पदभरती 2026 25-26 ह्याची ऍड असणार आहे। तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काय असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ असणार आहेत, म्हणजेच जे काय असणार आहे लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स ही जी काही पदं असणार आहेत या पदांच्या विषयीची मोठी पदभरती यावेळी निघालेली असणार आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदं असणार आहेत आणि त्याचबरोबर फॉर्म कधी भरण्यासाठीची प्रक्रिया चालू होईल याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर आरोग्य विभाग पदभरती 2026 तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या बॅचेस चालू करण्यात आलेल्या असणार आहेत, ज्याच्यामध्ये बघा तर नवीन ऑनलाईन बॅच चालू करतोय, ज्याच्यासाठी आपण खास मान्सून ऑफर देणार आहे जी 5 जुलै पर्यंत असणार आहे। याच्यामध्ये बघा प्रामुख्याने आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका असेल, आरोग्य निरीक्षक, लॅब टेक्निशियन्स असेल, त्याचबरोबर आरोग्य बहुउद्देशक कर्मचारी म्हणजेच एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, जीएनएम असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, एलएसओ यांसारख्या सर्व बॅचेसचा काय करण्यात आलेला आहे तर समावेश करण्यात आलेला आहे। जर का आरोग्य विभाग पदभरतीमधील कोणतीही बॅच तुम्ही जॉईनिंग करणार असाल तर 5 जुलैसाठी ही स्पेशल ऑफर असणार आहे, ज्याच्यामध्ये 1100 रुपयांमध्ये तुम्हाला संपूर्ण एक वर्षभर ही बॅच काय करता येणार आहे तर जॉईनिंग करू शकताय। मग लवकरात लवकर ही बॅच तुम्ही काय करू शकता तर जॉईनिंग करू घेऊ शकताय। याच्यामध्ये खासियत लक्षात ठेवायचे की या ठिकाणी डिजिटल बोर्डवरती आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामधील लेक्चर्स अवेलेबल करून देतो। त्याचबरोबर वीकेंडचे जे काय असणे शेवटचे 2 ते 3 दिवस असतात, या कालावधीमध्ये आपण पीवायक्यू किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज सोडवून घेतो विथ देअर एक्सप्लेनेशन्स। त्याचबरोबर तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी लाभलेला असणे, जो वेळच्या वेळी तुम्हाला योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करेल। शिवाय ऍप्लिकेशन मधील जे काही ई बुक्स असणार आहे ह्या ई बुक्सद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सुद्धा काय केल्या जातात तर सर्क्युलेट केल्या जातात। जर का तुम्हाला हार्ड कॉपी हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही काय करू शकता तर कॉल करू शकताय आणि त्याबाबत नोट्स विषयीची सुद्धा माहिती या ठिकाणी घेऊ शकताय। जर का तुम्हाला लवकरात लवकर बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लवकरात लवकर बॅच मध्ये एनरोल होऊन जा। बघा हे जे काय असणार आहे महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक असणार आहे, ज्यामध्ये राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित आणि सेवानिर्मित असणाऱ्या आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासन असेल आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हे परिपत्रक जारी करण्यात आले, ज्याच्याद्वारे वेगवेगळ्या जिल्ह्यामधील वेगवेगळ्या पोस्ट आरोग्य विभागातील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। बघा मेगा भरतीची ऍडव्हर्टाईज असणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात 5223 नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार आहे। याबाबत राज्य सरकारने याबाबतचा जो काही जी आर आहे हा जी आर जारी केलेला असणार आहे आणि हा जी आर तुमच्यापर्यंत सुद्धा येऊन पोहोचला असेल। लवकरात लवकर यामध्ये गट अ पासून ते गट ड पर्यंत जी काही पदभरती असणार आहे ही पदभरतीसाठीची मेगा भरती अधिकृतपणे काय होईल तर लवकरात येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल। त्याचबरोबर ग्रामीण व जिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे। महत्वाची माहिती बघा, एकूण पदे किती असणार 5223 असणार आहेत। विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम। पदांचे प्रकार बघा, गट अ असेल, गट क असेल, गट ड असेल, ओके, अशा अ ब क आणि ड अशा सर्व गटांच्या मधली या ठिकाणी पदभरती केली जाणार आहे। पात्रता बघा, आता यामध्ये जे काही लॅब असिस्टंट हे जे काही पद असणार आहे, ज्याला आपण प्रयोगशाळा तंत्रज्ञ असं म्हणतो, लॅब टेक्निशियन पद, तर या पदासाठीची पात्रता आपण या ठिकाणी बघतोय। बघा तर शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT किंवा BSc इन DMLT यामधील पदविका किंवा पदवी उत्तीर्ण केलेली असावी। वय सर्वसाधारणपणे उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असणार आहे किंवा 40 वर्षापर्यंत या ठिकाणी सवलत दिली जाते। त्याचबरोबर SC ST आणि NT यांसारखे जे काही कास्ट असणार आहेत या कास्टवाल्यांना किंवा मागासवर्गीय जे काही असणार आहेत या सर्व मागासवर्गीय लोकांच्यासाठी 5 वर्षाची यामध्ये सवलत देण्यात आलेली असणार आहे। स्थानिक संधी पुण्यात सुद्धा जे काही राष्ट्रीय आरोग्य अभियान असणार आहे NHM याद्वारे विविध ठिकाणी खाजगी पदभरती सुद्धा केली जात असणार आहे। शिवाय जे काही असणार खाजगी रुग्णालय असणार आहेत या खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा जे काही प्रयोगशाळा तंत्रज्ञ असणार आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो लॅब टेक्निशियन ही जी काही पद असणार या पदांची भरती केली जाते। तुम्ही
1 वर्षाचा जो काही असणारा एक्सपिरियन्स असणार आहे, हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी अशा खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा काम करू शकताय. प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन्स पदभरती 2026 बद्दलची नवीन माहिती बघा. आरोग्य विभागामध्ये 5223 या नवीन पदांची मेगा भरती जाहीर झाली असून सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत अधिकृत असा GR प्रसिद्ध केलेला आहे. या मेगा भरतीत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅब सायंटिफिक ऑफिसर या पदाचा सुद्धा समावेश असणार आहे. ठाणे जिल्हा जो असणार, या ठाणे जिल्ह्यामध्ये किती असणार बघा, तर 1 जागा असणार आहे. ठाणे स्त्री जिल्हा रुग्णालयामध्ये एकूण 3 जागा असणार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 1 जागा असणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी 1 जागा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2, नाशिक जिल्ह्यामध्ये 2, त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी 1 जागा असेल. अकोला या जिल्ह्यामध्ये 1 असेल. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 2 आहेत. त्याचबरोबर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 असणार आहेत. उपकेंद्र आरोग्य केंद्रांच्या मध्ये 1 असणार आहे. बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी 1, तर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी किती असणार, तर 2 जागा असणार आहेत. ओके, जर का तुमचा DMLT चा कोर्स किंवा त्या संदर्भातील पदविका पूर्ण झाली असेल तर तुम्ही या पोस्ट साठी काय राहू शकताय, तर पात्र असू शकताय. त्याचबरोबर तुमची नाव नोंदणी सुद्धा होणं गरजेचं आहे. यामध्ये बघा, तर आरोग्य विभाग बॅच, जर का तुम्हाला ही आरोग्य विभाग बॅच काय करायची असेल तर जॉईन करायची असेल, या बॅच मध्ये इनरोल करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर कॉल करू शकता आणि या मान्सून ऑफरचा काय घेऊ शकताय, तर फायदा घेऊ शकताय. याच्यामध्ये भरपूर पदांचा समावेश असणार आहे, जी की मी तुम्हाला मगाशी सांगितली होती. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच आरोग्य विभागातील आणखीन अपडेट आणि महत्त्वाची ताजी माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.